पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। विरदेल इथं प्रगतशील शेतकरी गंभीर निंबा धनगर यांच्या शेतात नाथो बायो जीन्स कंपनीचा राणा 900 कापूस प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न। शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गावातील प्रगतशील शेतकरी गंभीर निंबा धनगर यांच्या शेतात नाथ बायो जीन्स राणा 900 या कंपनीतर्फे कापूस पीक प्रात्यक्षिक व पाहणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। हा कार्यक्रम श्री नवनाथ धाम मंदिर परिसरात संपन्न झाला। परिसरातील विरदेलसह पंचक्रोशीतील अनेक प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान कंपनीतर्फे गंभीर निंबा धनगर यांचा शाल, श्रीफळ, नारळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला। यावेळी सुदाम पाटील, देविदास बेहरे, गिरीश बिराडे, सतीश बेहरे, प्रेमराज पाटील, हेमंत गिरासे, राकेश बेहरे, दीपक बेहरे, नामदेव कुंभार, अशोक गुरव, जितेंद्र पेंढारकर, योगराज माळी, समाधान कोळी, कपिल पाटील आदी शेतकरी बांधव उपस्थित होते। कार्यक्रमातील मान्यवर शेतकऱ्यांचा साई समर्थ ॲग्रो एजन्सी विरदेलचे संचालक श्री सागर बच्छाव यांनी सत्कार समारंभ आयोजित करून सन्मान केला। नाथ बायो जीन्स कंपनीचे अधिकारी विनोद अहिरे, कुंडलिक भांबरे आणि ललित माळी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना राणा 900 या कापूस वाणाबद्दल सविस्तर माहिती दिली। त्यांनी या वाणाच्या बोंडाची संख्या, फुलपात्यांची वाढ, बोंडांचे आकारमान, रोगप्रतिकारक शक्ती याबद्दल मार्गदर्शन केले। तसेच पीक लागवड नियोजन, बियाण्यांची निवड, खतांचं नियोजन, कीटकनाशक फवारणी व त्यातील घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या शेवटी साई समर्थ ॲग्रो एजन्सीचे संचालक सागर बच्छाव यांनी सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित शेतकरी बांधवांचे आभार मानले। कार्यक्रम यशस्वीतेने संपन्न झाला असून उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी नाथ बायो जीन्स राणा 900 वाणाचं उत्पादन आणि गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले। नमस्कार, मी सागर बच्छाव, साई समर्थ ॲग्रो एजन्सीचे संचालक। आपण सर्वांचे प्रचलित आहोत। मी त्याबद्दल काही ओळख देण्याची गरज नाही। कार्यक्रम घेण्याचा उद्देश हा आहे की आपण दरवर्षी कापसाची लागवड करतो आणि आपल्या विरदेल गावात कापसावर जास्त लागवड असते आणि खास करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो। आपल्या शेतकरी बांधवांचा अनुभव आमच्यापेक्षा खूप आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांना आमचा अनुभव सांगून काही उपयोग नाही। फक्त प्रत्यक्ष प्लॉट बघितल्यावर झाडाची साईज, बोंडांची संख्या, रोगप्रतिकारक क्षमता याविषयी थोडी माहिती येते आणि बघितल्यानंतर आपण पण हे वाण लावावं किंवा जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावं असं शेतकऱ्यांमध्ये भावना निर्माण होती। म्हणून हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश होता। आणि तोंडी सांगितल्यापेक्षा आमच्याकडे दुकानावर येतात शेतकरी, दरवर्षी विचारतो की नवीन काय आलं आहे का बघावं। आम्ही पण शेतात गेलेलो नसतो म्हणून आम्हाला पण काही आयडिया नसते, पण आपण आज प्रत्यक्ष रोजी इथं बघितलं आहे बोंडांची संख्या खूप छान आहे। हे स्वतः शेतकरी आहेत, गंभीर बहुधनगर। हां, त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली घेतलेलं आहे सर्व बियाणं, खतं वगैरे, खताचा एकच डोस दिलेला आहे। आणि विशेष म्हणजे दादांनो, यावर्षी तुम्हाला सर्वांना माहिती आहे पावसाच्या 1 महिन्याचा पूर्ण खंड होता। या ठिकाणी प्यायला पण पाणी घरून आणावं लागतं असं हे क्षेत्रफळ आहे। इथं पाण्याची कुठलीही व्यवस्था नाही, प्युअर कोरडे। हा, प्युअर कोरडं। 1 महिन्याचा खंड पडला, पूर्ण 45 डिग्री सारखं तापमान पडत होतं, तरी हे पीक उन्हाला सहन करणारं पीक आहे। पाण्याचा ताण पडला तरी याला कुठलाही झटका बसला नाही। फक्त आता थोडासा पाऊस जास्त झाला म्हणून हे पानांना स्कॉर्चिंग वगैरे आलेली आहे। तरी आज रोजी इथं बोर्ड लावलेला आहे, 65 ते 70 बोंड तयार आहेत आणि रोगप्रतिकारक क्षमता बी चांगली आहे, बाकी पण चांगली आहे। नवीन पाती पण चांगली आणि त्यांना चांगलं उत्पन्न येईल असं स्वतः शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। हे तुमच्या सर्वांच्या समोर आहे। म्हणून मी एक दुकानदार या नात्याने, परत शेतकरी या नात्याने आपण जास्तीत जास्त बियाणाची लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल हे प्रयत्न करावे। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।